श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर वनविभागाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणांविरोधात कळवणच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली असून अतिक्रमित जागेत लोखंडी अँगल उभे करण्यात आले आहेत। सप्तशृंगी गडावरील जवळपास 98% क्षेत्र 374 हेक्टर वनविभागाच्या कक्षेत येत असून अवघी 9 हेक्टर जागा ही सप्तशृंगी गड ग्रामपंचायती अंतर्गत येते आणि यात सप्तशृंगी गड गाव वसलेले असून गावाची लोकसंख्या 3,500च्या वर आहे। गडावर वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने गडावर वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच भाविकांना शिवीगाळ मारहाण होण्याबरोबरच यात्रोत्सव काळात भाविकांना पायी चालणेही मुश्किल होते। सप्तशृंगी गडावर सहाय्यक जिल्हाधिकारी मालेगाव देवदत्त केकान साहेब, कळवणचे उपविभागीय अधिकारी अकनोरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली 19 मार्चला आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुख तसेच सप्तशृंगी गड आणि नांदुरी ग्रामपंचायत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व्यापारी प्रतिनिधी यांच्यासह घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या हद्दीतील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। यावेळी वनविभागातर्फे 15 दिवसात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवणार असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांनी सांगितलं। त्यानुसार मंगळवारी रोपवेच्या प्रवेशद्वारालगतच असलेले अतिक्रमण उपवन संरक्षक पूर्व भाग नाशिक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे साहेब पूर्व भाग नाशिक यांच्या उपस्थितीत कळवणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती दीपावली गायकवाड यांनी देवळा दिंडोरी कळवणचा स्टाफ बोलावून मोहीम राबवली। NCN न्यूजसाठी रघुवीर जोशी, सप्तशृंगी गड।